नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. समोर बघताय अर्टिगा जळून खाक झालेली आहे. प्रिव्हियस जनरेशनची अर्टिगा आहे ही. आता ही पेट्रोल आहे, डिझेल आहे, सीएनजी आहे, माहीत नाहीये. पण याच्यामध्ये तुम्हाला मी एक 2-3 सजेशन देतोय, जे तुम्ही अवश्य चेक करा. उन्हाळा येतोय, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ह्या ज्या गाड्या आहेत त्या भरपूर जळतात. तर का जळतात त्याची 2-3 कारणं. एक ते शॉर्ट सर्किट आणि दुसरं आहे सीएनजी. आता तुम्हाला करायचे काय मित्रांनो, जेव्हा कधी तुम्हाला जमेल त्यावेळेस आहे ना, सीएनजी लिकेज चेक करून घ्यायचे. सीएनजी प्रॉपरली इन्स्टॉल झालाय की नाही हे इन्शुअर करणं गरजेचं आहे. इव्हन इट्स अ कंपनी फिटेड आणि बाहेरचं असेल तरी तुम्हाला सीएनजी लिकेज हे मित्रांनो चेक करायचे म्हणजे करायचे. दुसरं आहे, जर तुम्ही ऍक्सेसरीचं काम केलं असेल हे लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारे ना तिथे शॉर्ट सर्किट होऊ नये. त्यामुळे वायरिंग कम्प्लीट चेक करायचे, पूर्ण वायरिंग चेक करा. ओके, कुठल्याही प्रकारचं तिथे लूज तर नाहीये ना किंवा कट तर आला नाहीये ना, या गोष्टी इन्शुअर करायचे. नेक्स्ट टाइम मित्रांनो, गाडीमध्ये उंदर जाऊ देऊ नका. उंदर जर घुसले असतील, त्यांनी वायरी जर कुडतरली असतील तर तुमच्या गाडीला आहे ना शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते. अशा केसमध्ये तुम्हाला आहे ना नेहमी इंजिन बे किंवा वायर आहे ना ते सुद्धा चेक करून घ्यायचे मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि हे ना हे तुम्हाला मेंटेनन्स टिप आहे, म्हणजे दर 7 दिवसाला 5 दिवसाला ह्याच्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी ना ते चेक करत राहायचे मित्रांनो. शॉर्टमध्ये व्हिडिओ होता बट खूप युजफुल टिप दिले. धन्यवाद. जय महाराष्ट्र.